असं संत म्हणतात बर का. देव ठेविल तैसे राहत नाही. आपण तो भाग वेगळा आहे. आपण संत सुद्धा लोणच्याच्या फुडीवाणी घेतले, खरं ना. त्या ओरडून सांगितलं संतांनी, जसं असेल तसं राहा, उगा गडबड करू नका. कारण बघा, जी स्थिती आहे ना त्याच्यामध्ये आनंदी राहतो ना त्याला वैष्णव म्हणतो. वैष्णवाची व्याख्या वेगळी नाही. जी स्थिती आहे ना त्याच्यामध्ये आनंदी राहा. बघा, एकनाथ महाराजांची पत्नी अतिशय सुलक्षणी होती. एकनाथ महाराजांची, पैठणचे एकनाथ महाराज यांची पत्नी अतिशय सुलक्षणी होती. तर ते एकनाथ महाराज देवाला म्हणले, ही सर्व तुझी कृपा आहे. तुकाराम महाराजांची पत्नी अतिशय डेंजर होती तुमच्यासारखी. त्यामुळे तुकोबराय देवाला म्हणाले, बरे झाले देवा बाईल कर्कशा. बघा, एकाची चांगली निघाली तरी देवाचा आभार मानलं. तुकोबांची पत्नी कर्कशा म्हणजे कायम भांडायची ती, तरी तुकोबराय म्हणाले, बरे झाले तुझीच कृपा आहे. अजून एक संत आहे नरसिंह मेहता, त्यांची पत्नीच वारली, ते तेव्हा ते पण म्हणाले, बरे झाले देवा बाईला वारले. आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानतो तो वैष्णव. त्या समांतरीमध्ये येणं त्याच्यामध्ये खरं सुख आहे. परंतु निव्वळ जीवाची घालमेल करत जीवन अस्थिर बनवणं तो वैष्णव होऊ शकत नाही. आणि म्हणून आहे ती परिस्थितीला कृपा मानून जगा, हीच खऱ्या अर्थानं संतांची शिकवण आहे. बघा, परंतु आत्मदेव ऐकत नव्हता. तो म्हणाला, नाही हो, तुम्ही म्हणताय बोलाचा भातम बोलाची कडी आहे, म्हणाला चालतं हे, परंतु वास्तवात तसं नाही आहे हो. मूलबाळ नसेल तर काय उपयोग आहे. अहो, तुम्ही एक विचार करा, मूलबाळ नसेल, समजा मी मेलो तर मला अग्निडाग कोण देईल. जर मला अग्निडाग दिला नाही, माझे नंतरचे संस्कार जर झाले नाही, तर मला मोक्ष कसा मिळेल. म्हणून मला पुत्र मिळाला तर मला सद्गती मिळेल. म्हणून मला पुत्राची गरज आहे हो. आणि जर मिळत नसेल तर मग काय उपयोग. एवढं समजून सांगितलं, पण आत्मदेवानं ऐकलं नाही. हे बघा, वंशवृद्धीसाठी जीवनामध्ये सत्कर्म करा, वंशवृद्धी होईल. पण सत्कर्म केल्यानंतर जो वंशाला लागलेला दिवा आहे ना, तो दिवा खऱ्या अर्थानं प्रकाशमान होईल. त्याकरता तुमच्याकडनं सत्कर्म झाले पाहिजे. पण तुम्ही सत्कर्म करत नाही, वरून म्हणतात महाराज कोणी आला का पडपाय. लहान लहान लेकरं घेऊन येतात, पडपाय. ते लेकरांना काय कळतो, त्याची मुंडी दाबती त्याची आई, पड पाय पड, तसा बुकुड कापायचा. सुलक्षणी लेकर जर तुम्हाला जन्माला घालायचे असेल तर जीवनात सत्कर्म करा. सत्कर्म केलं तर तो खऱ्या अर्थानं वंशाचा वेल आहे. नाहीतर बाळ झालं, बाळाला पाहायला सारं कौतिक, जो तो म्हणतो, आजोबा म्हणतो माझ्यावर आहे, आजी म्हणती माझ्यावर आहे, बाप म्हणतो माझ्यावर आहे, आई म्हणती माझ्यावर आहे, चुलता म्हणतो माझ्यावर आहे, चुलती म्हणती, मामा म्हणतो माझ्यावर आहे, हो फलाना म्हणतो माझ्यावर आहे. ते पोरग लहानसं मोठं होतं, 25 वर्षाचं होतं, आणि ते जेव्हा परमिट रूम आणि बिअर बार झांबडीत तेव्हा हेच ओरडून सांगतात कोणावर गेलं काय नाही. खरं का नाही. आधी म्हणतात माझ्यावर आहे, माझ्यावर आहे. सत्कर्म करा तरच पुढची पिढी चांगली जन्माला येईल. आणि ही पिढी जन्माला आली तर ती पिढी खऱ्या अर्थानं तुमचं आमच्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला प्राप्तीचं साधन मिळवून देईल, की जीवनामध्ये सद्गती मिळवेल. आत्मदेव ब्राह्मण सांगत होता की जीवनामध्ये सर्वात शेवटी काय आहे, आपण जरी जन्माला आलो तर जन्ममरणाचा फेरा चुकत नाही, परंतु तो फेरा श्राद्ध पिंडदान ह्या गोष्टी केल्या तर तो फेरा चुकवता येतो. कारण श्राद्ध पिंडदान केल्याशिवाय जीवाला मुक्ती नाही, तो मोकळा होऊ शकत नाही. त्याला नरकातनं मुक्ती जर मिळवायची असेल त्याचं पिंडदान व्हावं, आणि पिंडदान जर झालं तर पितृगण प्रसन्न होतील. पितृगण प्रसन्न झाले तर मी देवाला अर्पण होईल. म्हणून मला मुलगा हवा आहे. जर तो मिळत नसेल तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. शेवटी एक फळ दिलं, जा तुझ्या बायकोला दे, तुला बाळ होईल. ते घरी आलं येडं, आणि बायकोला हे फळ एका साधून दिलं, हे तू घे, तुला बाळ होईल, आपल्या जीवनाचा उद्धार होईल. जीवनाची बावळटच आहे, अक्कल नाही. असे फळाने मुलं होत असतात.
परंतु तिला आता नवऱ्याचा मान मोडायचा नव्हता आणि तिला असं वाटलं समजा मला बाळ झालं तर माझं सौंदर्य जाईल, मग काय उपयोग आहे, त्याच्यापेक्षा मी नाही खाणार. मग तिने ना तिच्या बहिणीला दिलं, तू खा. दुसरीला दिलं पण तिनं खाल्लं नाही. आणि खरोखर ते फळ जे आहे ना, ते फळ बघा त्याची किंमत कशी असते. ते जे फळ आहे ते फळ तिनं काय केलं, ते फळ आपल्या हातात घेतलं, नवऱ्याला म्हणाल मी खाते. नवरा म्हणे खा. हा खाते खाते म्हणे, हा खाते खाते म्हणे. आणि ते फळ घेतलं दुसरीकडे दिलं, तिला म्हणे तू खा. ती म्हणे मी काल ह्याला खाऊ. तिनं काय केलं, ते फळ घेतलं आणि फेकून दिलं. फेकून दिल्यानंतर एका ठिकाणी जाऊन पडलं. तो भाग आपण तसाच ठेवू, इकडे हो. आणि तिने काय केलं, चुलगुट पोटाला बांधून मला दिवस गेले असं नवऱ्याला भासू लागले. आणि आपल्या बहिणीचंच बाळ, तिलाही दिवस गेले होते, तिचं बाळ घेतलं. ते फेकलेलं जे फळ ते एका उकिरड्यावर पडलं. एका गायीनं प्राशन केलं, त्या गायीला ते बाळ झालं. त्याचं नाव गोकर्ण होतं, त्याचे कान मोठमोठाले होते. आणि इकडं मात्र जे बाळ झालं ना, ते बाळ हिनं शेवटी दिवस भरल्यानंतर ते चिरगुट सोडून घेतले. तिचं बाळ आपल्या अंगी लावलं आणि त्याचं नाव धुंदकारी ठेवलं. धुंदलीनं धुंदकारी नाव ठेवलं. आत्मदेवाला खूप आनंद झाला, माझा आता संसार भरला, असं झालं तसं झालं. आणि ते कान वाढलेलं जे बाळ आहे ना, ते बाळ मात्र सुलक्षणी राहिलं, कारण तो साधूचा प्रसाद होता, संतांनी दिलेला प्रसाद होता. आणि त्या प्रसादाचं खऱ्या अर्थानं त्या प्रसादामागं असणारं फळ जे आहे ना, ते फळ तपाचं होतं, साधनेचं होतं. आणि म्हणून की काय, ते अतिशय भक्तिशील असणारं ईश्वराचं वैराग्यतुल प्रतीक बनलं. इकडं मात्र हे लाडाकोडाचं पोरगं आणि त्याच्यात आई त्याची अशी, ते अतिशय बेताल झालं. आणि बेताल झाल्यानंतर इतकं विचित्र वागायला लागलं का नंतर ते आपल्या बापाला आणि आईला सुद्धा मारायला लागलं. आहेत असे काही आहेत ना, आई बापाला सुद्धा मारतात. बेताल झालेलं जीवन. मग आत्मदेवाला ग्लानी आली आणि तो म्हणू लागला, नसतं झालं तर परवडलं असतं. म्हणत होता तो साधू. आणि हे काय आता की जगामध्ये तमाशा, माझ्या जीवनात अर्थच राहिला नाही, त्याच्यापेक्षा नको आता हे जीवन. दुसऱ्यांदा वैराग्य आला नाही. जेव्हा आत्महत्या करायला चालला तेव्हा त्या बालकाची गाठ पडली. त्यानं सर्व कहाणी सांगितली, तीव्र सांगितला आणि सांगितलं की मी तुमचाच एक बालक आहोत, माझं नाव आहे गोकर्ण, माझ्याकडे भक्तिशीलता आहे, साधूची कृपा आहे आणि संतांचा माझ्याकडे सहवास आहे. आणि त्या आश्रयाला आत्मदेव राहिले. खूप दिवस त्यांनी भगवत भक्तीचं नामस्मरणात आपला वेळ घालवला आणि पुढे त्यांना सद्गती मिळाली. आणि हा जो गोकर्ण आहे तो गोकर्ण भक्तीचा प्रचारक बनला, प्रसारक बनला, भगवत भक्तीचा नामाचा महिमा वाढवू लागला. आणि पुढे पुढे हा जो धुंदकारी जो आहे ना, तो बेताल झाला. धुंदलीला सुद्धा पश्चाताप झाला, पण वेळ निघून गेली. पुढे पुढे तो वेश्येचा गमन करू लागला, दारू पिऊ लागला, चोऱ्या करू लागला. आणि एकदा एका राजाची चोरी केली आणि त्या वेश्येला ते धन आणून दिलं. त्या वेश्येनं विचार केला की आता जर राजाचे शिपाई इथे आले तर मलाही पकडतील, म्हणून तिनं त्याला मारलं. मरत नव्हता तरी मारण्यात त्याकरिता जो तो प्रयत्न केला. अक्षरशः अग्नीचे निखारे त्याच्या तोंडात कोंबले आणि शेवटी त्याला अग्नीच्या स्वाधीन केलं. अर्धवट जळलेल्या अवस्थेत तो राहिला आणि त्याचा आत्मा तिला अवतीभोवती भटकू लागला. त्याची विफलता जी आहे ती विफलता खूप वाढली. कारण जर शरीराचा 10 संस्कार जर झाला नाही, पूर्ण संस्कार जर झाला नाही, तर मग मात्र त्या जीवतत्वाचं देहतत्वाचं विसर्जन न झाल्यामुळे त्याचा आत्मा हा या ब्रह्मांडात अटकून राहतो, त्याला मोक्ष मिळत नाही. म्हणून कोविड नंतर नारायण नागबलीचे प्रमाण वाढलेले आहेत. कळलं ना? असंतुलित जीवनाचा प्रवास सुरू झाला की अशा गोष्टी होतात. आणि तसं देहाचे संस्कार झाले नाही. तो जीव गुंतून पडला आणि गुंतून पडल्यानंतर एक दिवस फिरत फिरत जेव्हा गोकर्ण त्या ठिकाणी आला, त्याला कोणीतरी विव्हळण्याचा आवाज आला. आणि विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर गोकर्णाने विचारलं कोण आहे कोण आहे. तेव्हा त्याला ते पिशाच्च दिसलं. तो धुंदकारी जो आहे तो पिशाच्च झालेला होता, भूत झालेला होता. आणि पिशाच्च योनीमध्ये असल्या कारणानं तो रडू लागला, तू तरी मला यातनं सोडव, मला हे यातनं सहन होत नाही. माझा मोक्ष कसा, माझ्या मोक्षाची दरवाजे माझ्याकरता कसे उघडे होतील, माझा उद्धार कशानं होईल. आसुरी वृत्तीनं वागला, बेहिशोबी जर जीवन जगला
तर आपलंही जीवन असंच बनेल. आणि म्हणून आपल्या जीवनाला एक संस्काराचा आदर्श असावा आणि त्या आदर्शावर आपलं जीवन असावं. धुंदकारीचं जीवन बेताल झालेलं होतं आणि तो पिशाची योनीमध्ये असल्यामुळे गोकर्णाला विनंती करू लागला. तेव्हा गोकर्ण म्हणाले, ठीक आहे, मी काहीतरी उपाय आहे का शोधतो. आणि मग त्याला उपाय सापडला का, याच भागवताच्या कथेचं श्रवण जर केलं तर मग मात्र याचा उद्धार होऊ शकतो. आणि मग गंगा किनारी त्याला आणलं, परंतु त्याला तिथे अधिकार, त्याला प्रवेश मिळेना, कारण पिशाच्यांना त्या ठिकाणी प्रवेश, कथेमध्ये प्रवेश नसतो बघा. यमधर्म सांगे दुता तुम्हा नाही ते सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. त्या ठिकाणी प्रवेश नाही, मग आता काय करावं. आणि मग त्या ठिकाणी बांबू असतो ना, बांबू, वेळू, त्या वेळूमध्ये त्याला आणलं आणि त्या वेळूमध्ये तो गुंतून राहिला. 7 कांड्या होत्या त्या वेळूच्या. 7 दिवसात दररोज एक एक कांडी तुटायची. 1 दिवसाची कथा झाली का 1 कांडी तुटायची. अशा 7 गाठी त्याच्या सुटून गेल्या आणि तो उद्धरून गेला. बाकी तिथं सहस्र ऋषी जे आहेत ना, ते तसेच अबाधित राहिले. त्यांचा उद्धाराचं कारण काय, फक्त या ठिकाणी याचाच उद्धार झाला. मग गोकर्णानं त्या ठिकाणी सर्वांना, त्या ऋषींना सर्वांना भागवताचं श्रवण केलं. असा एक कथा भाग आहे. गंगा किनारी नारद महर्षींनी 80,000 ऋषींना सांगितलेला भागवताचा प्रसाद आहे. हा एक आहे. नारद महर्षींनी मैत्रेयाशी केलेला जो संवाद आहे तोही भागवताचाच प्रसाद. अनेक अंगानं भागवताची ही रचना जीवाचा उद्धार करण्याला कारणीभूत आहे. शेवटी सांगायचं एकच आहे की आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरिता आपल्या जीवनामध्ये एकदा तरी भागवताचं श्रवण करावं. भागवताचं श्रवण करावं, तो कथाभाग ऐकावा आणि त्या कथाभागातला सार जो आहे ना, तो सार घेऊन जीवनात आनंद उपभोगा. त्या भागवत कथेचा सार एकच आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाथ नारायण. भगवंताच्या भक्तीचा प्रसाद, भागवताचं फळ हेच नामस्मरण आहे. हे मुखात राहिलं तर हे आपला उद्धार होऊन जाईल. बघा, 7 दिवसात धुंदकारी उद्धरून गेला. त्याला घ्यायला विमान आलं, पार्षद आले, त्याला घेऊन गेले. आपल्याही जीवनामध्ये हाच गुंता सुटला पाहिजे. सप्तपाशामध्ये अडकलेलो तुम्ही आम्ही प्रत्येक जण आहोत. सप्तकांड्या जर तुम्ही म्हणाल तर मग त्या कोणत्या. भागवत तसा न संपणारा विषय आहे. स्त्रियासक्ती 1, नंबर 2 पुत्रासक्ती, व्यावसायिक आसक्ती, द्रव्याची आसक्ती, कुटुंब आसक्ती, घरादाराची आसक्ती आणि गावाची आसक्ती. या 7 कांड्या तुटल्याशिवाय भागवतापर्यंत जाता येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्ती आहे आपल्याला, प्रत्येकामध्ये आपला जीव गुंततो, पण तो गुंतूनच राहिला नाही पाहिजे. तिथनं आपण बाजूलाच होता आलं पाहिजे. ती आसक्ती मोडण्याकरता खऱ्या अर्थानं भागवताची ही रचना आहे. आणि म्हणून तोच तरुण जाईल जो आसक्तीपासून मुक्त होईल. आणि म्हणून असं जे भागवताचं श्रवण आहे त्याचं श्रवणाचं मनन व्हावं आणि आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं गती मिळावी. हेच भागवताचं प्रेम, भगवंताचा संबंध जो आहे ना, तो संबंध जोडणारा आहे. तुम्ही किती ऐकलं याच्यापेक्षा तुम्ही जीवनात किती उतरवलं हे महत्वाचं आहे. भागवतकाराने किती सांगितलं यापेक्षा जीवनाचा उद्धार होईल याकरिता भागवत कथाकारानं सूत्र किती सांगितलं हे महत्वाचं आहे. कारण तेच त्याचं फळ आहे. आणि म्हणून कृतीत उतरलं
तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. म्हणून भागवत हे कृतीत उतरवण्याचं शास्त्र आहे. बघा, मनभर ज्ञानापेक्षा तोळाभर जरी आचरण आपलं सुंदर बनलं ना तरी भागवत आपल्याला सुंदर बनवून टाकेल. तोळाभर आचरण सुंदर व्हावं बस. मनभर ज्ञान ठेवून मला एवढं आहे, माझ्याला एवढं समजतं, माझ्याकडे हे आहे ते आहे. मनभर ज्ञानाचं काय करायचं? तोळाभर आचरण श्रेष्ठ आहे. आणि असं तोळाभर आचरण श्रेष्ठ बनवण्याकरिता भागवत आहे. आणि या भागवताचं हेच साफल्य आहे. बघा, कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. आता मी संक्षिप्त सांगतो, अवघ्या 10 मिनिटं घेणार आहे. बरोबर आपण 10:30 आरती करणार आहोत. कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. मी आजपर्यंत खूप लोकांना प्रश्न विचारला, युद्ध कोणाचं झालं? कौरव आणि पांडवांचं झालं. कशामुळं झालं? उत्तर लवकर द्या. 10 मिनिटात जायचं ना आरतीपर्यंत. कशामुळे झालं? प्रॉपर्टीहून झालं. प्रॉपर्टीचं भांडण भावकीत होतं का परक्यात होतं? म्हणून ते कौरव पांडवांच्या भांडणाला महत्व आहे. कळलं असेल तर महत्व तुम्हाला वाटेल त्याचं, नाही तर वाटणार नाही. युद्ध जे झालं ते कौरव पांडवांचं नीतीचं आणि अनितीचं आहे. बघा, दुर्योधन मेला, कारण याचं कारण आहे दुर्योधन मरायला त्यानं बळकावलं. आणि पांडव तरले याचं कारण आहे ज्यानं बळकावलं त्याच्याकडनं त्यांनी त्यांच्याकडे प्राप्त करून घेतलं. कळलं ना? म्हणजे ज्याचं बळकावलेलं असेल ना, ज्यांचं बळकावलेलं असेल ते पांडव आहे, आणि जे बळकावून बसलेले असेल ना ते कौरव आहे. कौरवांचा नाश हा ठरलेला आहे. दुसऱ्याचं धन आपलं मानून जगणं हे भगवंताला मान्य नाही, म्हणून कौरवांचा नाश झाला. तरीही त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये एक जण जिवंत होता, आजही तो आहे. त्याचं नाव अश्वत्थामा आहे. कोणाचा पुत्र आहे तो? द्रोणाचार्य. आता तो द्रोणाचार्याचा जो पुत्र आहे त्याला का? कारण तो चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे कधी मृत्यू न येणं. आणि तो जो आहे ना तो, बघा, मी थोडासा महाभारताचा अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं, महाभारतामध्ये ना दुर्योधनाची सर्वात मोठी चूक आहे. जर दुर्योधनानं कर्ण गेल्या गेल्या अश्वत्थामाला जर सेनापती केलं असतं तर युद्धाचं पारडं कौरवांच्या बाजूनं लागत होतं. आणि एवढं सामर्थ्य अश्वत्थामा, तो मरतच नव्हता ना. सेनापती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत युद्धाला भीती नाही. परंतु ती येडपट त्याने शेवटी केलं. त्या मी तरी सांगत होतो तेव्हा, ऐकलं नाही माझं. मग आता काय बोला, कसं युद्ध कसं करावं याच्याकरता ना सल्लागारही महत्वाचा असावा लागतो. आणि त्याचा सल्लागार दुर्योधनाचा निश्चित चांगला नव्हता. मामाच होता त्याचा, आणि तो मामाही त्याला संपवायलाच निघेलो. शकुनी, आता तुला मोठा इतिहास आहे, एवढं काय मला सांगायला वेळ नाही. सांगायचं आहे की अशा युद्धामध्ये अश्वत्थामा जो राहिला आणि त्याच्या डोक्यात पांडवांबद्दल प्रचंड मत्सर होता. निर्वसना करायचा तो, पण करावं काय? आणि त्याच वेळेस त्यानं बघा, पांडव जेव्हा युद्ध जिंकून आले तेव्हा त्या पांडवांचा पुढं वंशच वाढला नाही पाहिजे याच्याकरता एक अस्त्र फेकलं होतं. द्रौपदीची 5ही मुलं, त्या 5ही मुलं त्या अश्वत्थामाच्या बाणानं गेलेली आहेत. तरीही तो बाण मागे फिरला नाही, कारण अजून कोणी त्याचा वंश शिल्लक आहे का, अजून त्याचा वंश तो बाण शोधत होता. आणि ते शोधत असताना बघा, भगवंताने तेव्हा सावध केलं होतं द्रौपदीच्या 5ही मुलाला, तुम्ही उठा, इथं थांबू नका, इथे धोका आहे. पण ती मुलं, काही नाही, आम्ही व्यवस्थित आहोत, ऐकलं नाही, मिली. द्रौपदीला दुःख झालं, काय करू काय करू. आणि मग कळालं याच्या मागे सूत्रधार नेमका कोण आहे. तेव्हा कळालं अश्वत्थामा आहे. तेव्हा सर्व पांडव अश्वत्थामाचा नाश करण्याकरता निघाले. तेव्हा द्रौपदी म्हणाले, असं करू नका, शेवटी अश्वत्थामा जर मेला तर त्याच्या आईला दुःख होईल, आणि त्याच्या जर आईला दुःख झालं, गुरु माताला जर दुःख झालं, तर मग आपण काय मिळवलं. बघा, द्रौपदी सारखं विशाल मन कोणाचंच नाही. क्षमाशील असणारी द्रौपदी आहे, आणि तिच्याचमुळे महाभारत घडलेलं आहे. कळलं का? काहीच गरज नव्हती तिनं त्या दुर्योधनाला बोलायची. आंधळ्याचे पोरं आंधळे, मी तरी म्हणत होतो म्हणू नको, पण म्हणलीस.
तोंड कसं असतं माहिती का? तुमच्या तोंडातनं निघालेला शब्द आहे ना, एखादा शब्द आयुष्यभर पीळ तसाच वाकून ठेवतो. म्हणून तोंड आपला आवरा. कधी शब्दातनं बेताल शब्द, बेताल वाक्याने इतरांच्या मनाला छेदून जाईल असे शब्द वापरू नका. आणि तेच द्रौपदी ही दयेची मूर्ती आहे. आणि ती म्हणाली, गौतमीला जर दुःख झालं तर काय उपयोग आहे. आणि म्हणून म्हणाली, आशीर्वाद नाही मिळाला तरी मला कोणाचा श्रापही नको आहे. आणि मग अश्वत्थामाला सोडलं. पण तो अश्वत्थामाचा जो आहे तो मात्र बदल्याच्या प्रतीक्षेत होता. म्हणून उत्तरेच्या पोटामध्ये तो गर्भ होता. उत्तरेच्या पोटात असणारा जो गर्भ आहे तो गर्भ राजा परीक्षितीचा होता. आणि त्या गर्भाला मारण्याकरिता ते ब्रह्मास्त्र निघाल्यानंतर स्वतः श्रीकृष्ण भगवान परमात्मा पोटामध्ये संरक्षक बनला. आणि तो जो प्रहार आहे, त्या ब्रह्मास्त्राचा प्रहार जो आहे तो प्रहार टोलवून लावला. कारण ब्रह्मास्त्राचा प्रहार सहज टोलावला जात नाही. पाहिलं ना किती पडले. ब्रह्मोस्मी साहिले ना, ते त्याच्यात कारणातला अशी अस्त्र तेव्हा होती. फक्त ते ना शब्द सांगितला का निघायचे. आणि आपले जे ते यंत्रावर आरूढ करावे लागतात, बाकी काही नाही. फरक तोच आहे. बघा, ते ब्रह्मास्त्र जे आहे ना, ते ब्रह्मास्त्र त्या उत्तराधिकारी असणारा जो गर्भ आहे त्याला मारण्याकरता निघालं. आणि मग मात्र भगवंताने त्याचं रक्षण केलं. देव त्याचा आश्रयता झाला. आणि सुदर्शनानं त्या ब्रह्मास्त्राचं निवारण केलं. आणि निवारण केल्यानंतर तो जो गर्भ आहे तो गर्भच राजा परीक्षिताच्या रूपानं पुढे आला. पुढे पांडवांना गती मिळाली. पांडवांना योग्य गती मिळाली. सर्व स्वर्गात गेले. सर्व यथाभाग तुम्हाला माहितीच आहे. आणि मग परीक्षिताचं राज्य चालू झालं. धर्मराजानं त्याला नीती शिकवली. त्या नीतीवर परीक्षितानं अगदी तंतोतंत सुंदर असं राज्यकारभार चालवला. त्यालाही 4 मुलं होती. 4 मुलांचा सांभाळ करत असताना राजा परीक्षितानं धर्मराजाला साजेसाच राज्यकारभार चालवला. परंतु तो राज्यकारभार चालवत असताना एक दिवस असंच निवांत बसले. आणि माझ्या वाडवडिलांनी नेमकं काय ठेवलंय जुनं पाहायला म्हणून गेलं. आणि एका पेटाऱ्यामध्ये जरासंधाचा टोप होता. तो टोप घातला. आणि तो टोप घातला आणि तिथंच घोटाळा झाला. त्या टोपामध्ये कली होता. आता तो कली का होता मी तो भाग तुम्हाला उद्या सांगतोच. परंतु तो जरासंधाचा टोप घातला. टोप घातल्या घातल्या तो कली आत शिरला. त्याच्या डोक्यात शिकार करायचं मनात आलं. आणि शिकार करण्याकरता मनात आलं म्हणून तो शिकारीला निघाला. आणि शिकारीला चालला असताना रस्त्यानं चालता 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 त्याला एक ऋषी त्या ठिकाणी ध्यानमग्न अवस्थेमध्ये ध्यान साधना करत होते. भगवंताचं नामस्मरण करत होते. आणि अशा अवस्थेत पाहिलं. परंतु विवेक हरलेला परीक्षितानं एक मेलेला साप घेतला आणि तो त्या साधूच्या अशा गळ्यात टांगून दिला. जसा गळ्यात टांगला ना तसा साधूला जेव्हा साधू भानावर आले तेव्हा ते पाहिलं. अपमान झाला. आणि अपमान झाल्यानंतर मग मात्र त्या ऋषीच्या मुलानं श्राप दिला. शृंगीनं श्राप दिला. शमिकाच्या बाबतीत हे घडलं म्हणून श्राप दिला. हे राजा, हे ज्यानं केलं असेल त्याला माझा श्राप आहे. मेलेल्या सापाचं आवर्तन गळ्यात घालून माझ्या वडिलांची निर्वसना करणारा हा जो कोणी असेल त्याचा मेलेला हा जो सर्प आहे ना, जसा सर्प टाकला तसा जिवंत तक्षक सर्पाच्या हातून त्याचा मृत्यू होईल अशा श्राप जेव्हा परीक्षिताला दिला तेव्हा मग मात्र परीक्षित गडबडू लागला. आणि त्या ठिकाणी भगवंताच्या नामाची आळवणी करू लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे राजा, हे ऋषीवर साधूची निर्वसना माझ्याकडनं झाली. आणि मला या कलेच्या प्रभावामध्ये हे कळालं नाही. तो टोप फेकल्या फेकल्या सुबुद्धी जागी झाली. आणि त्याला कळालं कलियुगामध्ये साधू थोर जाना, 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 साधू थोर
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, कलियुग साधु थोर जाना, जय हो साधु थोर जाना, साधु थोर संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, आपणा पारिखे नाही तेथे, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, अपना पारखे नाही तेथे, अपना पारखे नाही तेथे, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान के राधे राधे श्री वासुदेव, माझ्या मागे मागे सर्वांनी म्हणायचं आहे श्री हरे नमः, श्री हरे नमः, गोपाल कृष्ण भगवान